वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या गैरव्यवहारांसंदर्भात तंत्र शिक्षण संचालनालय आणि AICTEनं कॉलेजची थेट मान्यताच रद्द केली। या विरोधात कॉलेज आता हायकोर्टात गेलंय। या नोटीसीवर हायकोर्टानं स्थगिती आणली आहे। त्यानंतर आता याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही। चुनाभट्टीमधल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेजची 1990 साली स्थापना झाली। विशेष म्हणजे वसंतदादा पाटलांनीच 1983 साली खासगी शिक्षण संस्थांसाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यांच्या आदरार्थ माजी आमदार मनोहर फाळके यांनी हे कॉलेज उभारलं। या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्रीचे कोर्सेस चालतात। मात्र 23 वर्षांपासून या कॉलेजनं नियम धाव्यावर बसवले आहेत। इमारतीचा 5वा आणि 6वा मजला महापालिकेनं अनधिकृत ठरवलाय। अनेक तक्रारींनंतर AICTEनं 30 एप्रिलला कॉलेजला कारणे दाखवा नोटीस बजावली। तर तंत्र शिक्षण संचालनालयानं 4 एप्रिल 2013 रोजी महाविद्यालयाच्या त्रुटींचा अहवाल सादर केला। त्यानुसार कॉलेजकडे संगणक केंद्र, ग्रंथालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही। अपेक्षित क्षेत्रफळ आणि प्राध्यापकही कॉलेजमध्ये नाहीत। PG कोर्सला मुंबई विद्यापीठाची मान्यता नाही। इतकंच नाही तर अतिरिक्त चटई क्षेत्र वापरल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानं तब्बल 17,78,32,671 रुपयांचा दंड या कॉलेजला ठोठावला आहे। तंत्र शिक्षण संचालनालय आणि AICTEनं कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही AICTEनं स्वतःच महाविद्यालयाला डिप्लोमा प्रवेशाच्या जागा वाढवून दिल्या। मात्र त्याच्या पुढच्याच महिन्यात AICTEनं कॉलेजची थेट मान्यताच रद्द केली। या विरोधात वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजनं हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टानं मान्यता रद्द करण्यावर स्थगिती आणली। मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या तंत्र शिक्षण संचालनालयानं आणि AICTEनं महाविद्यालयाला उघड्यावर पाडलं त्या दोघांनीही कोर्टात कॉलेज विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही। हा सगळा घोळ का आणि कसा झाला याबाबत आम्ही तंत्र शिक्षण आणि AICTEला जाब विचारला। मात्र कायदेशीर बाबींचं कारण पुढे करत त्यांनी बोलायला नकार दिला। जबाबदार शिक्षण आस्थापनांनीच एका कॉलेज संदर्भात इतका घोळ करून ठेवलाय। याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री लक्ष घालतील का? या सगळ्या कारभारावर विद्यार्थ्यांनी कुणाकडे दाद मागायची? एका बाजूला AICTEने वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला कारणे दाखवा नोटीस पाठवली। मात्र याच कॉलेजला यावर्षीच्या डिप्लोमाच्या प्रवेशाच्या जागा वाढवून दिल्या, तर पुढच्या काही दिवसात कॉलेजची मान्यताच रद्द केली। मात्र हे सगळं प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा AICTE काय आहे याबाबत संशय व्यक्त केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।